ओके. सो हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण आज इतिहासाचा तिसऱ्या धड्यापासून सुरू करणार आहोत. धड्याचं नाव आहे उपयोजित इतिहास. ओके, माझा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? ओके ओके. सो आज आपण इतिहासाचा तिसरा धडा सुरू करणार आहोत, उपयोजित इतिहास. आता हा जो धडा आहे याच्यामध्ये फार असं काही खूप महत्वाचं नाहीये. जे महत्वाचं आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे. अगदी छोटासा धडा आहे, आपण असं म्हणूया. जेवढं महत्वाचं आहे तेवढं आज आपण याच्यात कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या धड्यामध्ये त्याचं नावच आहे की उपयोजित इतिहास. तर तुम्हाला त्याची व्याख्या माहिती पाहिजे. उपयोजित इतिहास म्हणजे काय, कारण ही व्याख्या तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात. म्हणजे व्याख्या देतील आणि ती कुठली आहे, कुणाची आहे, हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तर उपयोजित इतिहास म्हणजे काय, तर ज्या काही भूतकाळात घटना घडून गेलेल्या आहेत त्यांचा वर्तमान काळात म्हणजे सध्याच्या काळात आणि भविष्य काळात, नंतरच्या काळात समाजाला कसा उपयोग होईल याचा जो काही विचार आहे तो या इतिहासात, उपयोजित इतिहासात केला जातो. आता याचं सोपं नाव जर आपल्याला लक्षात घ्यायचं झालं किंवा दुसरं एक नाव, तर त्याचं नाव असं आहे की जनांसाठी किंवा लोकांसाठी असलेला इतिहास, याला आपण म्हणतो उपयोजित इतिहास. परत एकदा सांगते त्याची व्याख्या काय आहे. तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांचा वर्तमान काळात म्हणजे सध्याच्या काळात आणि भविष्य काळात म्हणजे यानंतर येणाऱ्या काळात जो काही समाजाला त्याचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल किंवा त्याच्या समाजासाठी कसा वापर करता येईल याचा अभ्यास या उपयोजित इतिहासात केला जातो. आता आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की याला अजून एक शब्द आहे किंवा पर्यायी शब्द आपण असं म्हणूया, तर तो आहे जनांसाठी. जन म्हणजे जन सर्वसामान्य किंवा लोकांसाठी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर याच्यासाठी हा शब्द प्रयोग आहे. आता हा सुद्धा प्रश्न तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो की उपयोजित इतिहास लेखनाला अजून एक नाव आहे, जे म्हणजे किंवा उपयोजित इतिहास लेखन याचे दुसरे नाव किंवा पर्यायी शब्द हा डॅश डॅश आहे. तर तो जनांसाठी इतिहास असा त्याचा शब्द आहे. आता पुढचं आपण बघूया की या इतिहासाचं काय महत्व आहे, हे आपण आता बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं जो त्याचं महत्व आहे ते म्हणजे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवरती उपाययोजना करता येते. म्हणजे काय, तर तुम्हाला मी सांगितलं जसं भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या काही घटना आहेत त्यांचा आता आपण अभ्यास करणार. तर हा अभ्यास करताना जी काही सामाजिक आव्हानं आपल्या समोर आहेत म्हणजे कुठल्याही सामाजिक गोष्टी असतील त्या सोडवण्याची जी आव्हानं आपल्या समोर आहेत त्याच्यावरती आपण विचार करून त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. किंवा सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय म्हणजे काय, तर समाजासाठी जे उपयुक्त आहे, जे समाजाला आवश्यक आहे त्या गोष्टींचे निर्णय घेणं सुद्धा आपल्याला या उपयोजित इतिहासामुळे शक्य होतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूतकाळातून भविष्याकडे वाटचाल करता येते. म्हणजे भूतकाळाचा आढावा घेऊन की आपण जे भूतकाळामध्ये केलेलं आहे किंवा आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे त्यानुसार तसंच आपण आता वागू शकत नाही. म्हणजे तुम्हाला थोडक्या शब्दात उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती आदिमानवाच्या काळात मध्ये जो माणूस होता त्याचं वर्तन, त्याचे कपडे, त्याची बोली भाषा हे सगळं वेगळं होतं. पण तीच जर बोली भाषा, ते कपडे, त्याचं ते वर्तन जर आपण आता वापरायला लागलो तर ते बरोबर नाहीये. बरोबर, म्हणजेच काय, तर तो जो आदिमानव होता तो जे वापरत होता त्याच्यामध्ये हळूहळू काळानुसार बदल होत गेले. आणि हे जे बदल आहेत हे बदल आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती काय करून देतात, तर भविष्यासाठी तुम्हाला पुढच्या उपाययोजना करण्यासाठी मदत करतात. तर अशा प्रकारे हे त्याचं 3 महत्व आहेत उपयोजित इतिहासाचं. ठीक आहे. आता पुढचं जे आहे, तर ह्या उपयोजित इतिहासामध्ये मग सर्वसामान्यांचा किंवा जनसामान्यांचा काय सहभाग असतो. तर बघा, आता ह्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणही तेच करतो. जर एखाद्या ठिकाणी जर तुम्ही सपोज विजापूरला गेलात तर विजापूरला आहे गोलघुमट, बरोबर, किंवा तुम्ही पुण्यात जर पाहिलं तर शनिवार वाडा आहे, केळकर म्युझियम आहे, शिंदे छत्री आहे. तर ही सगळी ऐतिहासिक घटनांची आपल्याला ओळख करून देतात. मग या ज्या ऐतिहासिक घटना आहेत
त्या जाणून घेण्यासाठी कसं झालं होतं किंवा शनिवारवाडा कसा आहे, त्याची दालनं कशी होती, त्याच्यात किती लोकं होते, किती भुयारं होती, या सगळ्या गोष्टींची आपल्याला खूप उत्सुकता असते. का? कारण आपण इतिहास वाचलेला असतो आणि या इतिहास वाचनातून आपल्याला जास्तीत जास्त त्याच्याबद्दल अजून उत्सुकता असते, की आपण जाऊन प्रत्यक्षपणे जर बघितलं आपल्या डोळ्यांनी, तर आपल्याला तो जो इतिहास वाचलेला आहे, तो आपल्याला आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणून मग सर्वसामान्यांचा याच्यामध्ये काय सहभाग असतो? तर सर्वसामान्य आपल्या प्राचीन स्थळांना, संग्रहालयांना किंवा ऐतिहासिक वास्तूंना भेटी देतात. बरोबर? त्याचप्रमाणे ह्या गोष्टींमुळे पर्यटकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होते किंवा त्यांना गोडी लागते, की आपण जे वाचलं आहे ते बघूया, त्याचा प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की कसं ते इतिहास घडून गेलाय किंवा थोडीशी पुसटशी आपल्याला कल्पना त्याच्यातून येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं आता जर तुम्ही पाहिलं असेल तर बरेचसे गड आता संवर्धन करायच्या मार्गावर आहेत. म्हणजे लोक त्याच्यावरती जे चित्र काढतात, काहीतरी लिहून ठेवतात गडांच्या भिंतींवरती किंवा ऐतिहासिक स्थळांच्या ह्याच्यावरती. तर ते त्याच्या पूर्वीच्या या सगळ्या वास्तूंचं जतन करण्यासाठी लोकांनी आता सहभाग घ्यायला सुरुवात केली. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, या काही आहेत तर या आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा मदत करणार आहेत आपल्याला इतिहासाचा आढावा घेण्यासाठी. आणि म्हणून त्यांच्या ज्या काही सगळ्या ऐतिहासिक संस्था असतील किंवा स्थळं असतील यांचं संवर्धन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता लोक भरपूर सहभाग घ्यायला लागलेली आहेत आणि विशेष म्हणजे तरुण मुलं याच्यामध्ये जास्ती सहभाग घेत आहेत. आता हे झालं सामान्यांचा सहभाग. आता पुढचं जर आपण पाहिलं तर उपयोजित इतिहास आणि त्याच्या संशोधन पद्धती. आता ह्याच्यात तुम्ही काय बघणार आहात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही भूतकाळातल्या घटना आपण बघतो त्यांचा अर्थातच वर्तमान काळाशी संबंध असतो. म्हणजे असं आहे का की भूतकाळातल्या घटना या फक्त भूतकाळात घडून गेलेल्या असतात आणि आता त्यांचा मानवी जीवनाशी काही संबंध नसतो वर्तमानाचा. तर असं नाहीये. भूतकाळातल्या घटना ह्या आपल्याला पुढच्या घटनांसाठी म्हणजे त्याच्यातून आपला पुढचा वर्तमान काळ आणि वर्तमानातून भविष्य काळ हा तयार होत असतो. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे. याशिवाय या ज्या घटना आहेत त्या कशा कशाशी निगडीत असतात तर त्या राजकारणात असतील, सामाजिक जीवनात असतील, धार्मिक असेल, तत्वज्ञान असेल, त्या सगळ्या घटनांशी त्या या विविध क्षेत्रांमध्ये जोडलेल्या असतात. आता पुढचा जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याच्यात फक्त दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. उपयोजित लेखन, इतिहास आणि संशोधन पद्धती. याच्यामध्ये दोन गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायच्या तर मानवी जीवनाची जडणघडण ही भूतकाळाशी निगडीत असते, हा पहिला मुद्दा झाला. आणि दुसरी गोष्ट की तंत्रज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये सुद्धा ह्या उपयोजित लेखनाचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावरती असतो. त्यानंतर आता आपण बघितलं भूतकाळ, आता वर्तमान काळात येणार. तर वर्तमान काळामध्ये काय आहे तर पहिला आपण बघणार आहोत सांस्कृतिक वारसा. आता ह्या सांस्कृतिक वारशामध्ये दोन पद्धतीचे अवशेष आपल्याला मिळतात, काही मूर्त, काही अमूर्त. आता मूर्त म्हणजे काय, जे अस्तित्वात नाहीये किंवा जे मृत आहेत त्यांना आपण मूर्त असं म्हणतो. आणि अमूर्त म्हणजे काही घटना या जरी घडून गेलेल्या असल्या तरी त्यांचे कुठे ना कुठेतरी अवशेष असतात. तर मूर्त आणि अमूर्त स्वरूपातले जे अवशेष आहेत ते वर्तमान काळात सुद्धा अस्तित्वात असतात. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी आता जसं सांगितलं की बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू असतील किंवा त्यांची हत्यारं असतील, त्यांचे अवजारं असतील, त्यांचे कपडे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडे कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी स्वरूपात या अस्तित्वात असतात, ज्या आपल्याला इतिहासाची जाणीव करून देत असतात. मग आपल्याला त्यांच्याबद्दल खूप आदर असतो, खूप अभिमान असतो, कारण ह्या वस्तू आपण आपल्या डोळ्यांनी बघत असतो आणि त्याचा इतिहासाशी संबंध लावत असतो. आणि त्याच्यामुळे हा जो आपला वारसा आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांची जपणूक का केली जाते तर ह्या सगळ्या वारसा, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या पुरत्या मर्यादित न राहता आपल्याही पुढच्या काही पिढ्यांना त्या लक्षात याव्या, त्या दिसाव्या, त्यांच्यातून आपल्याला बोध घेता यावा यासाठी त्या वस्तूंचं जतन केलं जातं. आता या जे उपयोजित इतिहासाचे उपयोग काय काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातून खूप व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतात. म्हणजे तुम्ही ज्या छान छान गोष्टी असतात, आता बघा आपल्याकडे काही काही लोकांकडे खूप पूर्वीच्या गोष्टी असतात. म्हणजे एखादी कढई असते किंवा एखादं भांडं असतं, एखादं अवजार असतं. तर हे खूप वर्षानुवर्षापूर्वीपासून आपल्या घरामध्ये असतं. आणि मग ह्या जर तुम्ही या गोष्टी जर कुठल्या वस्तू संग्रहालयाला
किंवा कुठेही जर तुम्ही त्या विकल्या तर त्याच्यातून तुम्हाला खूप पैसा मिळू शकतो. मग तुम्ही किंवा या तुम्ही भाड्याने देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. याशिवाय टुरिझम म्हणजेच पर्यटन हे पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे आता बघा जर तुम्ही जर पाहिलं असेल तर बरेचसे आता जे राजवाडे होते किंवा जे महाल होते हे आता हॉटेलच्या स्वरूपात त्यांनी बदलायला सुरुवात केली. म्हणजे जाधवगड असेल, बरोबर, ढेकेवाडा असेल, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्ही त्या सगळ्या ऐतिहासिक घटनांना जगू शकता. म्हणजे त्यांचे वाडे बघू शकता, कसे लोक राहत असतील, डाळज म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टींची कल्पना तुम्हाला तिथे केल्यावर होते. म्हणजे काय, की तुमच्याकडे जे वास्तू आहे त्याचा तुम्ही उपयोग लोकांना जास्तीत जास्त माहिती करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्ही व्यवसायासाठी सुद्धा वापरू शकता. म्हणजे याच्यातून तुम्हाला व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. त्यानंतर भविष्य काळासाठी सुद्धा याच्यातून मार्गदर्शन केलं जातं. तर हे त्याचे महत्वाचे काही उपयोग आहेत. आता त्याच्यात या चॅप्टर मधलं सगळ्यात महत्वाचं काय आहे किंवा कशावर जास्ती प्रश्न येऊ शकतात, तर ते म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा. बरोबर. आता याच्यात मी सांगितलं तसं दोन प्रकार पडतात, एक मूर्त, एक अमूर्त. बरोबर. आता आधी मूर्त बघूया. तर मूर्तमध्ये काय येणार, तर प्राचीन स्थळ, वास्तू, हस्तलिखित, शिल्प, चित्र, म्हणजे जे आपल्याकडे मूर्त स्वरूपात, म्हणजे जे आपल्याकडे अजूनही अवेलेबल आहे, आपण अजूनही त्यांना हात लावू शकतो, त्यांना बघू शकतो. बरोबर, त्याला आपण म्हणतो मूर्त. मग त्याच्यात आपल्याकडे प्राचीन स्थळ आहेत, वास्तू आहेत, हस्तलिखित आहेत, बरोबर, शिल्प आहेत, कोरीव काम आहे, धातू आहेत, तर चित्र आहेत, ही सगळी मूर्तमध्ये गेतात. अमूर्तमध्ये काय येऊ शकतं, तर अमूर्त म्हणजे जे तुम्हाला दिसत नाही किंवा जे तुमच्याकडे ठेवीच्या स्वरूपात नसतं. जसं तुम्ही चित्र तुमच्याकडे एखादी ठेव म्हणून ठेवू शकता, तसं अमूर्तमध्ये नसतं. मग अमूर्तमध्ये काय असतं, तर आपले जे काही पूर्वीपासूनच चालू चालू असणारे सणवार आहेत किंवा धार्मिक पद्धती आहेत, परंपरा आहेत, तर ह्या ज्या परंपरा आहेत ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. मग त्या त्याच्यामध्ये येतात. पारंपरिक कौशल्य आहेत, म्हणजे हातमागावरती विणण्याचं, आपल्याला माहितीये पैठणी असेल किंवा शाली असतील, बरोबर, तर ह्या सगळ्या ज्या आहेत या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. ह्या पूर्वीपासूनच्या या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केल्या जातात. आता तुम्ही मला सांगा की जर पैठणी असेल तर पैठणी आपण विणू शकतो का, नाही. मग तुम्हाला ती येवल्याला तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला त्या सगळे हातमाग दिसतील, त्याच्यावरती त्या प्रत्येक त्याला एक कौशल्य लागतं, त्या कौशल्यानेच त्या विणल्या जातात. मग ही सगळी पारंपरिक कौशल्य आहेत किंवा पारंपरिक ज्ञान आहे, काही भाषा आहेत, तर ह्या सगळ्यांचा उपयोग किंवा या सगळ्यांना आपण कशामध्ये मांडतो, तर अमूर्त सांस्कृतिक वारसा. आता प्रश्न कसे येऊ शकतात की तुम्हाला ते विचारतील की ह्याच्यापैकी कुठल्या तरी एका अमूर्त स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या सांस्कृतिक वारसाचं उदाहरण द्या, किंवा हे या सांस्कृतिक वारसाचं, अमूर्त सांस्कृतिक वारसाचं उदाहरण आहे. किंवा एखादं तुम्हाला स्थळ देतील, जसं आता मी सांगितलं की नाशिक जवळ हे जे येवला आहे तिथे त्या पैठण्या खूप फेमस आहेत, तर तसं तुम्हाला एखाद्या देतील, भाषा देऊ शकतील आणि तुम्हाला सांगतील की ते अमूर्त आहे का मूर्त आहे हे तुम्ही ओळखा. आता पुढचं त्याच्यामध्ये अजून एक आहे, सांस्कृतिक वारसा आपण पाहिला, मूर्त आणि अमूर्त. आता आपण बघणार आहोत नैसर्गिक वारसा. मग या नैसर्गिक वारशामध्ये दोन महत्वाचे आपल्याला मुद्दे बघायचे. एक म्हणजे प्राणी वनस्पती आणि तिसरं म्हणजे दुसरं आपण कन्सिडर करूया वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश आणि त्यासाठी लागणाऱ्या परिसंस्था. आता प्राणी वनस्पती सृष्टी आपण लहानपणापासून बघत आलो. मग परिसंस्था आणि विशिष्ट भूप्रदेश म्हणजे काय, तर जसं वाळवंटात गेल्यानंतर तुम्हाला साप दिसतात, कॅक्टस म्हणजे निवडुंग दिसतो, उंट दिसतात, बरोबर. किंवा जर तुम्ही एखाद्या पाणवठ्याजवळ गेलात तर तिथे तुम्हाला आतमध्ये जे काही जलचर असतील ते दिसतात, मगरी दिसतात. या सगळ्या परिसंस्था असतात ज्या याच्यावरती आधारित असतात. तर नैसर्गिक वारशामध्ये 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, एक प्राणी, एक वनस्पती, एक परिसंस्था आणि चौथं म्हणजे विशिष्ट भूप्रदेश, हे त्याच्यामध्ये येतं. आता पुढचं जे आहे ते अजून याच्यातला महत्वाचा प्रश्न जो तुम्ही तुमच्या बोर्डाच्या वेळेसही तयार केला असेल की जागतिक वारशाची यादी, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का. जर तुमच्या समोर पुस्तक असेल तर कुठेतरी हा नक्की मार्क करून घ्या. म्हणजे याच्यामध्ये आता बघा युनेस्कोनी म्हणजे काही ज्या आपल्या पारंपरिक किंवा खूप जुन्या अशा ज्या काही वास्तू आहेत
त्यांचं जतन करण्यासाठी युनेस्कोने काय केलेलं आहे, तर काही याद्या प्रसिद्ध केल्या. त्यानुसार ज्या कालौघात ज्या काही नामशेष होणारे वास्तू आहेत त्यांचं रक्षण आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी या युनेस्कोनी खूप मोठा हातभार लावलेला आहे. तर याच्यात कशा कशाचा सहभाग होतो, तर अनेक मंदिरं, लेणी, त्याच्यानंतर वास्तू, प्राचीन वास्तू, अभयारण्य, बरोबर, या सगळ्यांचा त्याच्यात समावेश होतो. आता याच्यात त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे लेणी बघितले तर आपल्याला माहिती आहे, औरंगाबाद मधली अजंठा वेरूळची लेणी असेल किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईचं रेल्वे स्टेशन ते आहे, किंवा पश्चिम घाटामध्ये जे काही तुम्हाला प्राणी आणि या सगळ्या गोष्टी सापडतात ते आहे. सो या सगळ्याचा वापर किंवा या सगळ्याचा वापर म्हणण्यापेक्षा समावेश या नैसर्गिक जागतिक वारशाच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसे येऊ शकतात की ते तुम्हाला देतील की कुठल्या कुठल्या महत्वाची ही ठिकाणं आहेत की जी युनेस्कोनी त्याच्यात घेतलेली आहेत किंवा नाही, अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो मी 4 तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्या पान नंबर 19 आणि 20 याच्यावरती आहे. म्हणजेच पाठ्यपुस्तकातल्या 19-20 पानावरती जर तुमच्या समोर असेल तर उघडा आणि त्याच्यावर थोडंसं मार्क करून घ्या. तर पहिलं जे आहे ते ऊरचं संग्रहालय, बरोबर. आता हे कुठे आहे, तर मेसोपोटेमियातील ऊर येथे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय. सगळ्यात 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 महत्वाचा प्रश्न, याच्यावर जनरली तुम्हाला प्रश्न येतातच. कुठे आहे, तर मेसोपोटेमियातील ऊर येथे हे संग्रहालय आहे, बरोबर. आता याचा शोध कुणी लावला हे पण महत्वाचा प्रश्न आहे, की लिओनार्डो गुली यांनी याचा शोध लावलेला आहे. तर याच्यात 2 हे आहेत. तिसरं जे आहे, तिसरा महत्वाचा प्रश्न, हे कुणी बांधलेलं आहे, तर मेसोपोटेमियाची जी राजकन्या होती एनी गॉल्डी, ओके, तिने हे बांधलेलं होतं. ओके. आणि चौथा प्रश्न याच्यातला, या संग्रहालयाचं वैशिष्ट्य काय आहे, तर मातीच्या कोरीव वाटिका हे या संग्रहालयाचं वैशिष्ट्य आहे. तर मी तुम्हाला परत एकदा सांगते, पान नंबर 19-20 याच्यामध्ये मी हे सांगते आहे, तर हे मार्क करून घ्या. हे 4ही मुद्दे याच्यातले महत्वाचे आहेत, याच्यावर नक्की प्रश्न येतात. ओके. नंतर पुढचं जे आहे ते इंडियन म्युझियम. याच्यात डेन्मार्क येथे वनस्पती शास्त्रज्ञ नॅथॅनियल वॉलिक यांनी कोलकाता इथे या संग्रहाची, आता वाटिका म्हणजे आपल्या ज्या वाट्या असतात ना, तसं तुम्ही म्हणू शकता. वाटिका म्हणजे भांडी असं समजा, वाटिका म्हणजे भांडी, पूर्वी त्याला वाटिका समजा. ओके. तर आता इंडियन म्युझियम मध्ये कुणी बांधलेलं आहे, तर नॅथॅनियल वॉलिक यांनी कलकत्ता इथे ही या संग्रहालयाची स्थापना केलेली आहे. आणि याच्यामध्ये 3 भाग आहेत. मी स्वतः हे इंडियन म्युझियम बघितलेलं आहे. हे खूप मोठं म्युझियम आहे. जवळपास 4 ते 5 मजल्याचं म्युझियम आहे आणि तिथे वेगवेगळे त्यांनी विभाग केलेले आहेत. म्हणजे कला विभाग आहे, पुरातत्व आहे, मानवशास्त्र आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक विभागानुसार त्याच्यामध्ये त्यांनी गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्या इतक्या सुंदर आहे. म्हणजे त्याच्यात नवीन तुम्हाला बघू शकता. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे आपण त्या ह्याच्यामध्येच, म्हणजे पूर्वीच्याच ह्याच्यामध्ये आहोत, काळामध्ये आहोत, असं तुम्हाला त्याच्यामध्ये वाटू शकतं. सो याच्यावरती प्रश्न एखादा येऊ शकतो की हे इंडियन म्युझियम कुठे आहे आणि ते कुणी बांधलेलं आहे. तिसरं जे आहे अभिलेखागार. याच्यामध्ये हे जे भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली इथे आहे. ओके. आणि प्रत्येक राज्याला एक स्वतंत्र अभिलेखागार असतो. म्हणजे अभिलेखागार म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या जुन्या गोष्टी जतन करू शकता. म्हणजे खूप जुनी कागदपत्र, जुने चित्रपट, दस्तऐवज, या सगळ्या गोष्टींचं जतन करून ठेवण्याचं ठिकाण, याला आपण म्हणतो अभिलेखागार. तर ते भारताचं कुठे आहे प्रमुख लेखागार, तर ते नवी दिल्ली इथे आहे. आणि प्रत्येक राज्याचं असं सुद्धा स्वतंत्र अभिलेखागार असतं. ओके. आणि चौथा जो प्रश्न आहे, चौथा जो मुद्दा मी घेणार आहे, तो आहे नॅशनल फिल्म आर्काईव्ह. ओके. तर आता याच्यात काय आहे, तर नॅशनल फिल्म आर्काईव्ह मध्ये याचं जे संग्रहालय आहे ते पुणे येथे आहे, बरोबर. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. बाकी याचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय.
ओके, तर तेवढा एकच मुद्दा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. लक्षात आलेला आहे हा चॅप्टर. आता याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की काय काय महत्वाचे प्रश्न आहेत, तर थोडेसे सांगते तुम्हाला की परत एकदा की जगातलं सगळ्यात प्राचीन संग्रहालय ऊर येथे आहे. अभिलेखागार कुठे आहे भारताचं, तर ते नवी दिल्ली येथे आहे. तत्वज्ञान आणि विज्ञान या सर्व शाखांची ही जननी मानली जाते. त्यानंतर कुणी केलेलं आहे बघा, म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचं जतन आणि संवर्धन हे कुणी केलेलं आहे, तर ते युनेस्को या जागतिक संघटनेने केलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला महत्वाचं ठेवायचं, लक्षात ठेवायचंय. आता याच्यानंतर सांस्कृतिक वारशामध्ये तुम्हाला काही काही ते उदाहरणं देऊ शकतात. म्हणजे की लाल किल्ला कुठे आहे, दिल्लीला आहे. जंतर मंतर कुठे, जयपूर आणि दिल्लीला आहे. बरोबर. सो असं तुम्हाला ते प्रश्न याच्यामध्ये विचारू शकतात. ठीक आहे. याचबरोबर कुठली कुठली जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत, तर आग्र्याचा किल्ला आहे म्हणजे ताजमहाल आहे. त्यानंतर खजुराहोचं प्रसिद्ध मंदिर आहे, कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, अजंठा वेरूळच्या लेण्या आहेत आणि महाबलीपुरम इथलं मंदिर आणि ताजमहाल. असं एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही आपली भारतातील जागतिक संस्कृती स्थळं आहेत. आता जागतिक नैसर्गिक वारसा स्थळं कुठली कुठली आहेत, तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यानं येतील. बरीच राष्ट्रीय उद्यानं म्हणजे मानस वन्यजीव राष्ट्रीय अभयारण्य आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे, कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. तर ह्याचा सुद्धा समावेश हा भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ या ह्याच्यामध्ये तो केला जातो. ओके, समजलेला आहे हा चॅप्टर. त्याच्यामध्ये काही डाऊट आहेत कुणाला, काही प्रश्न? हो, म्हणजे म्युझियम, बरोबर. ओके, परफेक्ट. ओके, सो आता आज मी काय करणार आहे, तर परत इतिहासाचाच पुढचा धडा आपण घेणार आहोत. जो चौथा धडा आहे तो भारतीय कलांचा इतिहास, असं मी पुढचा धडा घेणार आहे, म्हणजे चौथा. ओके, तर चौथा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत धडा कुठला आहे, तर भारतीय कलांचा इतिहास. ओके, आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर आधी कला. कला म्हणजे काय, तर कलेची व्याख्या खूप महत्वाची आहे. म्हणजे स्वतःचे अनुभव किंवा आपण जेव्हा आपल्या भावना कुणाला इतरांना सांगत असतो, तेव्हा आपण काय करत असतो, तर ह्या भावना व्यक्त करताना, ओके, सो या भावना जेव्हा आपण व्यक्त करत होतो, तेव्हा आपल्याला एखाद्या सौंदर्यपूर्ण निर्मितीची स्थापना केली जाते किंवा आपण त्याच्यातून एखादी सुंदर अशी, ओके 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 ओके, ठीक आहे ठीक आहे. मग आपण एक काम करूया. ओके, आपण पाचवा घेऊया. पाचवा आपण घेऊ शकतो मग, बरोबर. पाचवा आहे प्रसार माध्यम आणि इतिहास. ओके, ठीक आहे. मग पाचवा आपण सुरू करूयात आज. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे किंवा कुठून आपण सुरुवात करणार आहोत, तर कुठली कुठली साप्ताहिक कधी सुरू झाली वगैरे हे सगळे याच्यामध्ये महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर पहिलं म्हणजे काय, तर वर्तमानपत्राची व्याख्या. वर्तमानपत्र काय, तर दैनंदिन बातम्या असतील किंवा माहितीपर अग्रलेख जे असतील, तर ते नियमितपणे रोजच्या रोज जे छापून येतात त्यांना आपण असं म्हणतो वर्तमानपत्र, ज्याच्यात ते छापून येतात. त्याची ही व्याख्या खूप महत्वाची आहे. ठीक आहे. दुसरा याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे की प्रसार माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात. तर डॅश डॅश हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे प्रसार माध्यम. ओके, आता पुढे आपण बघणार आहोत. ठीक आहे,
आता वृत्तपत्र म्हणजे याच्यामध्ये काय वृत्तपत्र किंवा न्यूज याच्यामधून 4 दिशा आपल्याला कळतात. ओके. हो, आता आपण 5वा चॅप्टर सुरू केलेला आहे, प्रसार माध्यम आणि इतिहास. 5वा आपण केलेला आहे, पण 4था धडा ओमिट केलेला आहे ना तुम्हाला, सो आपण 5वा धडा डायरेक्ट घेतलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये कुठले कुठले आहेत म्हणजे न्यूज याचा अर्थ काय होतो, तर 4 डायरेक्शन्स म्हणजे नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या प्रत्येक अक्षरावरून जे आहेत ते याच्यामध्ये घेतले जातात आणि म्हणूनच न्यूज म्हणजेच वृत्तपत्र यांचा अर्थ हा पण महत्वाचा प्रश्न आहे की 4ही दिशांचं पहिलं अक्षर घेऊन ह्या न्यूजचं त्यांनी तयार केलेला आहे, म्हणजे हा शब्द तयार केलेला आहे. आता लंडन गॅझेट हे जगातलं पहिलं वृत्तपत्र कुठे सुरू झालं, तर ते इंग्लंडमध्ये सुरू झालं. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, अंडरलाईन कुठेतरी करून घ्या. लंडन गॅझेट हे जगातलं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र 1966 साली इंग्लंडमध्ये सुरू झालं. त्यानंतर जेम्स ऑगस्टस हिकी, परत सांगते, जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बंगाल गॅझेट याची स्थापना केली भारतामध्ये किंवा ते सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मात्र बरीचशी मराठी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषातली जी वर्तमानपत्र आहेत ती सुरू झालेली आहेत. एकच मिनिट. ओके, तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, एक लंडन गॅझेट, एक बंगाल गॅझेट. ठीक आहे, कुणी सुरू केलेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बंगाल गॅझेट कुठे सुरू झालं, तर ते कोलकाता इथे सुरू झालेलं पहिलं भारतीय वृत्तपत्र आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, हे कुठेतरी लिहून घ्या. हे कुणी सुरू केलेलं आहे, तर जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने हे वर्तमानपत्र सुरुवात केलेलं आहे. ओके, त्याचा अजून एक तिसरा महत्वाचा प्रश्न की याचं नाव काय आहे, तर कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर या नावाने सुद्धा हे वर्तमानपत्र ओळखलं जातं. ठीक आहे. ओके, आता पुढची काही मराठी वृत्तपत्र आहे जी सुरुवातीला सुरू झाली ती, त्याचं आहे पहिलं दर्पण. तर दर्पण कुणी सुरू केलं, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरुवात केलेला आहे. पत्रकार दिवस हा जो आहे हा कधी सुरू झाला, तर दर्पण ज्या दिवशी चालू झाले 6 जानेवारीला, म्हणूनच पहिलं पत्र जे वृत्तपत्र चालू झालं ते 6 जानेवारीला सुरू झालं आणि म्हणूनच हा दिवस पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. हा सुद्धा महत्वाचा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचं जे आहे ते आहे प्रभाकर. प्रभाकर वृत्तपत्र ते भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे. ठीक आहे, या प्रभाकर मधून शतपत्र म्हणजे समाज प्रबोधन अशी पत्र छापली गेली, त्याला आपण शतपत्र असं म्हणतो. तर ही सुद्धा त्या प्रभाकर मध्ये खूप महत्वाची आहेत, ह्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ज्ञानोदय. ओके, हा हे जे ज्ञानोदय आहे हे ख्रिस्ती मिशनरींनी सुरू केलं होतं, म्हणजे ख्रिस्ती जे मिशनरीज होते त्यांनी या ज्ञानोदयाची स्थापना केली होती. आणि त्यांनी काय केलं होतं, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या माहिती दिल्या होत्या, म्हणजे आशिया आणि युरोप खंडाचे नकाशे त्यात त्यांनी छापले होते, किंवा सगळी जी टेलिग्राफ जी होती त्या बातम्या पोहोचवणाऱ्या यंत्राची त्यांनी बातमी दिली होती. तर बऱ्याचशा बातम्या या ख्रिस्ती बांधवांनी किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी या ज्ञानोदय मधून प्रसिद्ध केल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो इंदू प्रकाश. इंदू प्रकाश जो आहे तो लोकहितवाद्यांनी सुरू केला होता. आता लक्षात कसं ठेवाल, तर ज्ञानोदय ख्रिश्चन मिशनरी आणि इंदू प्रकाश जे आहे ते लोकहितवादी. ठीक आहे, शेवटचं जे आहे ते केसरी आणि मराठा. तुम्हाला माहिती आहे की गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते, तर लोकमान्य टिळक हे मराठीचे संपादक होते. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो की केसरी कुणी स्थापन केलं,
किंवा कोण त्याचं संपादक होतं, त्यानंतर मराठाचा संपादक कोण होतं, तर हे तुम्हाला प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता पुढचा जो आहे तो नियतकालिके. आता नियतकालिकांमध्ये त्याची महत्वाची व्याख्या खूप महत्वाची आहे. नियतकालिके म्हणजे काय? ओके, तर नियतकालिके म्हणजे काय, तर ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य. म्हणजे बघा, नियतकालिका म्हणजे काय, तर आपण मासिक ज्याला म्हणतो की ठराविक कालानंतर प्रसिद्ध होणारी मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. ठीक आहे. आता याच्यामध्ये नियतकालिकांचे कुठले कुठले प्रकार पडतात, तर साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला निघणारं, पाक्षिक म्हणजे दर किंवा पाक्षिक असेल, मासिक असेल दर महिन्यांनी निघणारं, द्वैमासिक म्हणजे 2 महिन्यांनी निघणारं, त्रैमासिक 3 महिन्यांनी निघणारं, षण्मासिक म्हणजे 6 महिन्यांनी निघणारं आणि वार्षिक म्हणजे वर्षांनी निघणारं. ओके, तर ह्या सगळ्या ज्या काही आहेत ते मासिकांचे किंवा नियतकालिकांचे प्रकार होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये, याच्यावर काही प्रश्न विचारले जाणार नाहीत. पण नियतकालिक म्हणजे काय याच्यावरती तुम्हाला नक्की प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता प्रारंभीची परत नियतकालिका आपण बघूयात. तर जसं बाळशास्त्री जांभेकरांनी मी तुम्हाला सांगितलं की दर्पण सुरू केलं, पहिलं वृत्तपत्र सुरू केलं, त्यांनी पहिलं मराठी भाषेतलं मासिक हे सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव होतं दिग्दर्शन. बघा, तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता, तर बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुद्धा सुरू केलं, म्हणून त्यांच्या जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा पत्रकार दिन म्हणून समजला जातो किंवा मानला जातो. आणि दुसरं म्हणजे नियतकालिकामध्ये सुद्धा त्यांनीच पहिलं नियतकालिक काढलं, त्याचं नाव होतं दिग्दर्शन. ठीक आहे. त्यानंतर त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगती हे साप्ताहिक सुरू केलं. आणि तिसरं जे आहे ते भारतीय इतिहास आणि संस्कृती आणि मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका ही आधुनिक काळातली काही नियतकालिका त्यांनी इथे दिलेली आहे. ठीक आहे. आता लक्षात कसं ठेवाल, तर मी तुम्हाला सांगितलं की शेजवलकर जो आहे तो त्यांनी काय केलं, तर प्रगती हे वर्तमानपत्र सुरू केलं. ओके, आता तुम्ही लक्षात कसं ठेवाल, लक्षात ठेवा त्र्यंबकेश्वर आणि प्रगती, म्हणजे त्र्यंबकेश्वर मध्ये प्रगती सुरू झाली. ओके, असं लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगितलं जांभेकरांच्या बाबतीत 2 महत्वाचे आहेत, त्यामुळे ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकाल. आता पुढचं जे आहे ते वेब पत्रकारिता. वेब पत्रकारिताची परत व्याख्या आहे, ती महत्वाची आहे. म्हणजे काय, तर संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेला वेब पत्रकारिता म्हणतात. म्हणजे कुठेही प्रत्यक्ष न जाता तुम्हाला घरात बसून संगणक आणि इंटरनेट वापरून जी काही तुम्ही पत्रकारिता करता त्याला वेब पत्रकारिता असं म्हणतात. आता त्याची उदाहरण तुम्हाला विचारू शकतात की डायटाचे उदाहरण वेब पत्रकारितेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं युट्यूब असतं, वेब चॅनल्स आहेत, सोशल मीडिया आहेत, वेबचे न्यूज पोर्टल्स आहेत. म्हणजे आता जर तुम्ही सकाळ घेतलं तर सकाळचं सुद्धा वेब पोर्टल आहे, त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचं सुद्धा आहे. म्हणजे सगळ्या वर्तमानपत्रांची न्यूजपेपर्सची ही वेब पत्रकारिता आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, याचे कुठले कुठले उदाहरणं आहेत. ठीक आहे. आता पुढचं आपण बघूया की आकाशवाणी. ठीक आहे. आकाशवाणीमध्ये काय तुम्हाला येईल, तर पहिल्यांदी 1924 साली चेन्नईला, म्हणजे आत्ताचा चेन्नई आणि पूर्वीचं मद्रास, इथे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू केलं गेलं, बरोबर. आणि त्यानंतर IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी याची स्थापना ब्रिटिशांनी केली. आणि नंतर ह्या कंपनीचं नाव एअर म्हणजे ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण केलं गेलं. आता महत्वाचे प्रश्न याच्यातले काय आहेत, तर एअरचा फुल फॉर्म काय आहे हे तुम्हाला विचारू शकतात. एअर जे आहे म्हणजे कुणी सुरू केलेलं आहे, तर ब्रिटिशांनी, म्हणजे ऑल इंडिया रेडिओ हे ब्रिटिशांनी सुरुवात केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिलं खाजगी आकाशवाणी केंद्र कुठे सुरू झालं होतं, तर ते आत्ताचं चेन्नई आणि पूर्वीचं मद्रास इथे सुरू झालं होतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून एअरला आकाशवाणी असं नाव दिलं गेलं. बघा, कुणाच्या याच्यावरून, तर पंडित नरेंद्र शर्मा.
ओके, यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणीचं नाव दिलं गेलं. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आकाशवाणी कुणी नाव दिलेलं गेलं, हे महत्वाचे जे काही याच्यातले प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता त्याच्यातला पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे विविध भारती या सेवेद्वारे 24 भाषा, किती भाषा? 24 भाषा आणि 146 146 एवढ्या बोली भाषा यांच्यामध्ये कार्यक्रम प्रसारित केले जातात. खूप महत्वाचा प्रश्न आहे कुठला, की डॅश डॅश या सेवेद्वारे किती भाषा. आता तुम्हाला नंबर शक्यतो ते विचारणार नाही, पण तरी नंबर लक्षात ठेवा. 24 भाषा आणि 146 अशा बोली भाषांमध्ये विविध भारतीद्वारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. हे सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर आता 36 पानावरती म्हणजे 36 पानावरती एक भूमिगत रेडिओ केंद्र म्हणून त्यांनी हेही जाणून घ्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामधला एक महत्वाचा असा प्रश्न आहे की भूमिगत रेडिओ केंद्राला आझाद रेडिओ असं म्हणत. आता तुम्हाला हा प्रश्न विचारू शकता की भूमिगत रेडिओ केंद्राला डॅश डॅश असे म्हणतात. आता आझाद रेडिओ असं नाव त्याचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाणार आहोत दूरदर्शन. बरोबर. दूरदर्शनचं जे उद्घाटन आहे ते कुणी केलं होतं, तर त्या काळचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे 1959 साली डॉक्टर राजेंद्र प्रसादनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं पहिल्यांदा उद्घाटन केलं होतं. आणि मुंबईमध्ये हे कधी सुरू झालं, तर 1 मे 1972 साली. ही तारीख लक्षात ठेवा, तुम्हाला महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके, आता याच्यातलं पुढचं जे आहे ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाकी काही महत्वाचं नाहीये फारसं. एक अजून एक आहे, जाणून घ्या सदर, जे 36 पानावरती आहे, भारत एक खोज. ठीक आहे. याच्यामध्ये पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावरती काही मालिका काढल्या होत्या. ठीक आहे. कुणी काढल्या होत्या? पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावरती आधारित काही मालिका काढल्या होत्या. ठीक आहे. हाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. सो अशा प्रकारे इथे एवढी महत्वाचे जे मी तुम्हाला मुद्दे होते ते सांगितलेले आहेत. आता आपण याच्या प्रश्न उत्तरांकडे वळणार आहोत. मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये प्रश्न काय काय येऊ शकतात किंवा काय महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता एक लक्षात घ्या की हा जो धडा आहे त्याच्यावर खूप पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे कशावर विचारले जाऊ शकतात? दूरदर्शन, म्हणजे पत्रकारिता, आकाशवाणी, त्यानंतर मासिक म्हणजे नियतकालिक. आता आहे का माझा आवाज क्लिअर? ओके ओके ओके. ठीक आहे. आझाद रेडिओ, एक मिनिट. नाही नाही नाही, आझाद रेडिओचं जे आहे ना, एक मिनिट मी सांगते कुठल्या पानावरती होते. 36 वरती, पान नंबर 36 वरती भूमिगत रेडिओ केंद्र याच्यामध्ये तुम्हाला ते सापडेल. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग काय काय महत्वाचं आहे की मुंबईमध्ये कुणी कुणी काय हे चालू केलं होतं, तर विठ्ठल जवेरी, उषा मेहता आणि अन्य कार्यकर्त्यांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र चालू केलं होतं आणि याला ते आझाद रेडिओ असं म्हणत. ठीक आहे.
आता हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. कुणी ते चालू केलं होतं आणि त्याचं नाव काय होतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न सांगणार आहे याच्यामध्ये. कुठेतरी मार्क करून घ्या किंवा लिहून घ्या पटपट पटपट प्रश्न. ओके. सो भारतामध्ये प्रथम खासगी रेडिओ केंद्र कुठे सुरू झालं होतं. सदरी. ओके. सदर म्हणजे एखादा पॅरेग्राफ किंवा एखादा आपण जर काही तुम्ही लेखन केलं किंवा आपण म्हणतो ना त्याला सोप्या शब्दाला तुम्हाला सांगायचं झालं तर हा म्हणजे एखादा जर तुम्ही जर न्यूजपेपर पाहिला किंवा आता जर पेपर पाहिला त्याच्यामध्ये एखादं आर्टिकल येतं म्हणजे एखादा लेख येतो त्याला आपण सदर असं म्हणतो. ओके. तर मग कशा बाबतीतलाही असू शकतो ते त्याला आपण सदर असं म्हणतो. ओके. ओके. IBCचं काय. IBC वरती काय प्रश्न आहे. ओके. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातलं पहिलं खासगी रेडिओ केंद्र कुठे सुरू झालं होतं ते मी तुम्हाला सांगितलं की मद्रास म्हणजे तेव्हाचं मद्रास आणि आत्ताचं चेन्नई. दुसरं जे आहे ते पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन बघा. पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन कुठे प्रसारित केलं गेलं तर ते मुंबई येथे प्रसारित केलं गेलं. त्यानंतर दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन कुणी केलं तर दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन हे राजेंद्र प्रसाद म्हणजेच माजी राष्ट्रपती किंवा पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलं होतं. कधी केलं होतं तर 15 सप्टेंबर 1959. ओके. अजून एक प्रश्न मी तुम्हाला सांगितला नाहीये इथे. ॲडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिशा स्टर्न या साप्ताहिकांनी छापल्या होत्या पण त्या खोट्या निघाल्या होत्या. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की ॲडॉल्फ हिटलरच्या ज्या रोजनिशा म्हणजे आपण ज्या डायरीत लिहितो की नाही आज मी काय काय केलं त्याला रोजनिशी म्हणतात. तर ह्या ज्या रोजनिशा होत्या या स्टर्न या साप्ताहिकांनी छापल्या होत्या. ठीक आहे. पण या रोजनिशा मात्र खोट्या निघाल्या. त्या त्याच्या खऱ्या हस्तलिखित त्याचे नव्हते. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान कुणाकडे होता तर ज्ञानोदय. परत सांगते मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान हा ज्ञानोदय या वृत्तपत्राकडे होता. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे दीनबंधू हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं तर कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि ते महात्मा फुलेंचे सहकारी होते. ओके. आगरकरांनी कुठलं सुरू केलं केसरी तर लोकमान्य टिळकांनी कुठलं सुरू केलं मराठा. आगरकरांनी केसरी सुरू केलं वर्तमानपत्र तर मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं गेलं. ओके. पहिलं नियतकालिक जे मराठी भाषेतलं पहिलं नियतकालिक होतं ते कुणी सुरू केलं होतं तर भारतातल्या मराठी भाषेतलं पहिलं नियतकालिक हे बाळ शास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आणि त्याचं नाव होतं दिग्दर्शन. हा दर्पण हे वृत्तपत्र होतं. हा दर्पण हे वृत्तपत्र होतं. नियतकालिका विचारलं.
नियतकालिक कुठलं सुरू केलं तर ते दिग्दर्शन, आणि वृत्तपत्र दर्पण. ओके, लक्षात आलंय का? फरक कन्फ्युज होऊ नका. यासाठी तुम्हाला महत्वाचं करावं लागणार आहे की प्रश्न नीट वाचावं लागणार आहे की कुठलं काय विचारलंय. वृत्तपत्र विचारलं तर दर्पण येईल, न्यूज जर नियतकालिक म्हणजे मासिक विचारलं तर ते दिग्दर्शन येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न जो आहे तो भारतातलं पहिलं वर्तमानपत्र, पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे कुणी सुरू केलं तर जेम्स ऑगस्टस हिकी. परत सांगते, भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलं. ओके, दुसरं जे आहे, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. ठीक आहे, तिसरं, दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे. कुठलं? दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे. ठीक आहे, 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, कुठला? 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, नंतर शतपत्र कुठल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली तर प्रभाकर या वर्तमानपत्रातून समाज प्रबोधनपर शतपत्र विकसित झाली, आणि जी कुणी केली होती तर लोकहितवादी यांनी त्या प्रभाकर वर्तमानपत्राची स्थापना केली होती. ओके, आता अजून काही प्रश्न आहेत जे मी तुम्हाला सांगते की विविध भारतीद्वारे किती भाषा आणि किती बोली भाषांद्वारे कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात तर विविध भारतीद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषा. करेक्ट. ओके, आझाद रेडिओ हा कुणी सुरू केला तर विठ्ठल झवेरी, उषा मेहता आणि त्यांचे सहकारी. परत सांगते, विठ्ठल झवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या सहकारी यांनी गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं आणि त्या भूमिगत रेडिओ केंद्राला आझाद रेडिओ असं नाव दिलं गेलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आकाशवाणीला नभोवाणी सुद्धा म्हटलं जातं. जायचं म्हणजे आता नाही म्हटलं जात, आधी म्हटलं जात. आकाशवाणीला नभोवाणी असं सुद्धा म्हटलं जायचं. हा महत्वाचा प्रश्न. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भारताच्या आकाशवाणीचे ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे, काय आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भारताच्या आकाशवाणीचे ब्रीद वाक्य आहे. हे लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय? परत एकदा सांगते, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भारताच्या आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. ठीक आहे, बर, पुढचा महत्वाचा प्रश्न की पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असं नाव दिलं गेलं. ठीक आहे, त्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा म्हणजे कुठे आहे ते आकाशवाणीमध्ये बघा, आकाशवाणीमध्ये तुम्हाला दिसेल. ओके, त्यानंतर एअरचा फुल फॉर्म काय? ऑल इंडिया रेडिओ असा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे,
त्यानंतर पुढचा प्रश्न, वेब पत्रकारिता म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या. नियतकालिकांची व्याख्या. प्रगती हे साप्ताहिक कुणी सुरू केलं, तर त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगती हे साप्ताहिक सुरू केलं. ओके, पुढचा जो प्रश्न आहे तो मी सांगितलं, मराठा आणि केसरी वर्तमानपत्र कुणी सुरू केली, आगरकर आणि टिळकांनी सुरू केलेली आहेत. पहिलं वृत्तपत्र कुठलं आहे, दर्पण हे आहे. दीनबंधू हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं, कृष्णराव घालेकर. ज्ञानोदय हे कुणी सुरू केलं, ख्रिस्ती मिशनर यांनी. इंदू प्रकाश कुणी केलं, लोकहितवाद्यांनी. प्रभाकर कुणी सुरू केलं, भाऊ महाजन यांनी. दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र मुंबई येथे सुरू झालं. कुठलं म्हणजे मराठा टिळकांनी सुरू केलं आणि केसरी आगरकर. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे हे इतके महत्वाचे प्रश्न याच्यामध्ये आहेत. सो आज आपण तिसरा धडा आणि पाचवा धडा असं दोन्ही धडे पूर्ण केलेले आहेत. याच्यामध्ये कुणाला काही शंका? ओके, समजलेलं आहे सगळं. ओके, परफेक्ट. ठीक आहे.